आज मी इथे मार्केटपेक्षा पण भारी स्पॉन्जी मऊ असा दहीवडा घरात बनवलेला आहे। त्यामध्ये एक सिक्रेट आणि स्पेशल मसाला पण आहे जो दहीवड्याची चव बदलून टाकेल। मला पण दहीवडा प्रचंड आवडतो। तुम्हाला पण दहीवडा आवडतो का? तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर 2 वाट्या मी इथे उडीद डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ चांगली मस्तपैकी भिजवून घेतलेली आहे। भिजलेली डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून 4 तुकडे बर्फाचे टाकून मस्त अशी सॉफ्ट वाटून घेतली। वाटताना बर्फ किंवा थंड पाणी टाकलं की डाळ एकदम सॉफ्ट अशी वाटली जाते। वडे सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला मस्त अशी डाळ फेटून घ्यायची आहे जोपर्यंत पाण्यावरती पीठ तरंगत नाही। त्यानंतर पिठात मी ते टाकलेलं आहे जिरं, मीठ, चिरलेली आलं आणि मिरची। आता पॅन मध्ये मी ते घेतलंय धने, जिरं, काळी मिरी, बडीशेप आणि 2 सुक्या लाल मिरच्या। भांड्यात भाजलेला मसाला, काळं मीठ आणि चाट मसाला टाकून मस्त असा मसाला वाटून घ्यायचा। तर परफेक्ट असा दहीवड्यावरचा इथे मसाला तयार झालाय। त्याच मिक्सरच्या भांड्यात पुदिना, कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरं, मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून हिरवी चटणी तयार करून घेतली आहे। बाउल मध्ये मी ते घेतलंय 2 कप मोठे दही, 2 चमचे साखर आणि चांगलं फेटून घेतलंय क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत। वड्याचं पीठ पण इथे मस्तपैकी सेट झालंय। हाताला थोडंसं पाणी लावून मस्त असे तेलात मी इथे वडे सोडलेले आहेत। वडे सोडताना तेलाचं टेम्परेचर आपल्याला मीडियम ठेवायचं आहे आणि हलकेसे वडे परतून आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। ते वडे इथे तळून झाले। एका बाउल मध्ये मी इथे घेतलेलं आहे कोमट पाणी, त्यामध्ये हिंग, मीठ आणि कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून तर पाण्यात इथे मी टाकलेले आहेत तळलेले वडे। आता 5 मिनिटं हे चांगले आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। भिजलेल्या वड्यांमधलं मी इथे पाणी चांगलं पिळून घेतलंय आणि दह्यात 10 ते 15 मिनिटं हे वडे मी चांगले मुरवून घेतले। दह्यात भिजवलेले वडे मी इथे मस्तपैकी प्लेटमध्ये घेतले। त्यावरती मस्त असं थंडगार क्रीमी टेक्स्चर असलेलं दही घेतलंय। त्यावरती मस्त अशी चटपटी हिरवी चटणी, लाल चटणी टाकली। परतून आपण जी तयार केलेली मसाल्याची पूड होती ती मसाल्याची पूड टाकली, बारीक शेव टाकला आणि मस्त असा आपला थंडगार इथे दहीवडा तयार आहे। तुम्ही पण घरच्या घरी मस्त असा दहीवडा तयार करून एन्जॉय करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।